नमस्कार मित्रांनो, 3 मे रोजी नीट परीक्षा झाली आणि या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली आणि या पेपर फुटीची डील ही बिहारमध्ये 60 लाख रुपयामध्ये होत होती। यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये अगोदर घेतले जायचे। मग नेमकं हे प्रकरण उघडं कसं पडलं, हे 60 लाख रुपये कसे घेतले जायचे आणि हे करणारा एक MBBS आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। नेमकं प्रकरण झालं कसं आणि उघडं पडलंय कसं, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। हा काही नुसता परीक्षेतलाच घोळ नाही, असे बऱ्याच प्रकारचे घोळ आहेत। तुम्ही आता एक मागं परीक्षा बघितली असेल, स्पर्धा परीक्षा, तिच्यातही घोळ झाला। त्याच्यात एका प्रकाशकाच्या पुस्तकातले सगळे प्रश्न आले होते म्हणून, असं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल। आता तुम्हाला सांगतो, हे बिहारमध्ये नीट परीक्षेत सॉल्व्हर टोळी होती। सॉल्व्हर म्हणजे जो परीक्षार्थी आहे त्या परीक्षार्थीच्या जाग्यावर दुसरा माणूस बसवला जायचा आणि त्याची किंमत ही 60 लाख रुपये असायची। या रुपयामध्ये एका जागेचा सौदा व्हायचा आणि परीक्षेच्या आधीच या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे। याचा जो काही सूत्रधार आहे तो MBBS विद्यार्थी होता। नालंदा पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यासोबत जवळपास 7 जणांना अटक झालेली। ही टोळी कोणत्या प्रकारे सॉल्व्हर बसवण्याची तयारी करत असे, किती रुपयामध्ये सौदा झाला होता, हे सगळं आपल्याला या माध्यमातून बघायचं आहे। तुम्हाला सांगतो, 2 मेच्या रात्री नालंदाच्या पाबापुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गाडी तपासणी दरम्यान 2 लक्झरी गाड्यामधून, त्यामध्ये स्कॉर्पिओ एन आणि ब्रेझा, 3 जणांना अटक केली। यामध्ये मुख्य आरोपी विम्स मेडिकल कॉलेजचा MBBS विद्यार्थी अवधेश कुमार होता। त्याच्या मोबाईलच्या तपासणीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे त्यामध्ये सापडले। तर मग आता हे नेमकं नेटवर्क किती मोठं आहे हे आता पुढे तपासात लक्षात येईल। नीट परीक्षेत हे सॉल्व्हर बसून पास करून देणाऱ्या संघटित टोळीतील हे 7 जणांना अटक केलेलीच आहे। या प्रकरणात आधी अटक केलेल्या सूत्रधाराच्या माहितीवरून पोलिसांनी मुजफ्फरपूरसह अनेक जिल्ह्यामध्ये छापे टाकून 4 आरोपींना अटक केली, म्हणजे आत्तापर्यंत 7 जणांना अटक झाली। आता हे पोलिसांच्या तपासात समोर आले की ही टोळी नीटची परीक्षा पास करून देण्यासाठी 50 ते 60 लाख रुपये एका विद्यार्थ्याकडून वसूल करायचे आणि त्यासाठी परीक्षेच्या अगोदर 1.5 ते 2 लाख रुपये ॲडव्हान्स घेतल्या जायचं आणि त्यानंतर जिथं परीक्षा आहे त्या परीक्षेच्या केंद्रावर तो सॉल्व्हर बसायचा, म्हणजे मूळ जो विद्यार्थी आहे तो बसायचाच नाही। हे सर्वजण परीक्षा अशा पद्धतीनं राबवायचे आणि यामध्ये डॉक्टरच्या मुलासह, म्हणजे डॉक्टरच्या मुलासह 4 जण आहेत। पोलिसांनी ज्या 4 आरोपींना अटक केले त्यामध्ये सीतामढी येथील डॉक्टर नरेश कुमार यांचा मुलगा हर्षराज, मुजफ्फरचा मनोज कुमार यांचा समावेश यामध्ये आहे। आणि याशिवाय बोचह येथील गौरव कुमार आणि हतोरी पोलीस स्टेशन परिसरातील सुभाष कुमार यांना सुद्धा अटक करण्यात आली। आता हे काय करायचे, अगोदर 1.5 ते 2 लाख रुपये घ्यायचे आणि त्यानंतर ते वरची रक्कम जी आहे ती परीक्षा झाल्याच्या नंतर घ्यायचे। आता या टोळीत उज्ज्वल राज उर्फ राजा बाबू, अवधेश कुमार आणि अमन कुमार सिंह यांची प्रमुख भूमिका असायची। आता ह्या सर्वांना तुरुंगात पाठवले। आता यापुढे ही परीक्षा रद्द झालेली, परीक्षा पुन्हा घेतली जाईल, पण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यावर जो आज तणाव आहे, या तणावाला कोण जबाबदार असणार आहे, त्यांचं जे नुकसान होणार आहे याला कोण जबाबदार असणार आहे, आणि ही जी पेपर फुटी होत होती मग यामध्ये NTA कोणाचा समावेश आहे का, आता हे पुढं पोलीस तपास करतील, त्या तपासात निष्पन्न होईल। आणि तुम्हाला सांगतो, राजस्थानमध्ये हाताने लिहिलेले पेपरसुद्धा सापडले। 3 मे रोजी देशभरात नीट UG परीक्षा झाली आणि या परीक्षेच्या आधीच हा पेपर फुटला आणि त्याची शक्यता राजस्थानमध्ये विद्यार्थ्याकडे हाताने लिहिलेले गेस पेपर सापडले, ज्यातील मूळ प्रश्न हे परीक्षेतील प्रश्नांशी जुळत होते। 10 मे रोजी राजस्थान स्पेशल ऑपरेशन SOG ने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत देहरादून, सीकर आणि झुंझुनू येथील 13 संशयितांना ताब्यात घेतले। यात सीकरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित करिअर समुपदेशकाचाही समावेश आहे। 720 मार्काची परीक्षा आहे, त्यामध्ये जे काही 600 मार्क आहेत त्या 600 मार्काचे हे जे पेपर फुटी प्रकरण झालं, तर अगोदर गेस म्हणून 600 मार्काचं साधर्म्य हे त्यामध्ये सापडलेलं आहे
आणि 1 मे रोजी शिखरमधील आपल्या एका मित्रास एक गेस पेपर हा पाठवला गेला होता, त्यावरून हे सगळं उघडं झालेलं आहे. मग मित्रांनो, जर असे परीक्षामध्ये घोळ होत असतील तर पुढं या विद्यार्थ्यांचं भविष्य काय असणार? उद्या आता परीक्षा दिल्याच्या नंतर खरंच ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला, मनापासून परीक्षा दिली, उद्या त्या विद्यार्थ्यांची परीक्षेसुद्धा तशीच होईल का? त्यांच्यावर मानसिक दडपण किती असेल याचा अंदाज आता प्रत्येक विद्यार्थ्यालाच येऊ शकतो. तो आपल्यासारख्याला येणार नाही. मात्र या व्यवस्थेला जबाबदार कोण, हाच पुन्हा एकदा प्रश्न समोर होतो. यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.